नमस्ते. माझं नाव सूरज मुल्ला. मी अलिव्हिरॉन ऑर्गॅनिक्स प्रतिनिधी आहे. आज आम्ही कवठे या ठिकाणी आलो आहे, सातारा जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी आपली अलिव्हिरॉनची टेक्नॉलॉजी वापरण्यास दिलेली होती. तर टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने फायदा झाला हे आपण जाणून घेऊया. नमस्ते. आपलं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव अभिषेक अण्णाजी यादव. अच्छा. राहणार कवठे, सातारा जिल्हा. अच्छा. आज आपण या आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. तर हे व्हरायटी कुठली आहे? 86-032 ची व्हरायटी आहे. अच्छा. हे लागण आहे? हो. किती तारखेची लागण आहे? 27 जुलैची लागण आहे. अच्छा. तर आता जानेवारी चालू आहे, साधारणतः एक 5.5 महिन्याच्या आसपास झालेलं आहे. अच्छा. आपले अलिव्हिरॉन ऑर्गॅनिकची टेक्नॉलॉजी यामध्ये वापरलेली आहे. तर किती आळवणी आणि किती फवारणी झाली? 3 आळवणी 3 फवारणी झाली. 3 आळवणी 3 फवारणी झाली. अच्छा. 3 आळवणी 3 फवारणी झाल्यापासून आपल्याला ह्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने बदल जाणवला? कांडीत लांबडा झाले, कांडीमध्ये लांबी आलेली आहे. बघू शकता शेतकरी बंधूंनो, कांडीमध्ये चांगलं अंतर पडलेत. आणि फुटवे सर जरा मोजून धावताय, अंदाजे किती पडलेत? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे 10 ते 11 फुटवे प्रत्येक ठिकाणी असेच आहेत का कमी जास्त आहेत? प्रत्येक ठिकाणी आहे त्याचे. प्रत्येक ठिकाणी ज्यादा ह्यात दर गड्ड्यात मोजलं तर आपल्याला किमान 12च्या आसपास दिसतं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आहेत. 14. म्हणजे सरासरी आपण 10 पकडले तरी भरपूर फुटवे पडलेले आहेत, बरोबर? हो. तर दरवर्षी असंच फुटवे पडत होतात का कमी जास्त पडत होतं? तरी अंदाज किती पडत होतात? अंदाजे फुटव्यांची संख्या किती होती दरवर्षी? 8. ओके. मग ह्या वर्षी 10, 12, 15 ह्या रेंजला तुमचे फुटवे पडलेले आहेत. जाडी वगैरे कशी वाटते? जाडी 1 नंबर जाडी आहे. कांड्यांची साईज पण चांगली आहे. हो. काळुकी कशी आहे सर? आहे की मस्त. काळुकी जर बघून घेऊया आपण. ऊन पडलेलं आहे तरी पण काळुकी भरपूर पडलेले आहे. पानाची रुंदी पण चांगली आहे. आता साधारणतः 3.5 बोटापर्यंत हे बसते बोट. उंची बघा, 5.5 महिन्यात मला सरासरी वाटते 8 फुटाच्या आसपास, 7 ते 8 फूट उंची झालेली आहे. हो. तर सर तुम्हाला याचं हे जे बघता, ग्रोथ बघता, किती ॲव्हरेज पडेल असं वाटतं तुम्हाला? तरी अंदाज मागच्या वर्षी किती पडलं होतं यामध्ये? 100 पडेल. आता 100 पडेल. मागच्या किती पडलं होतं ॲव्हरेज? 60 पडलं. 60%. म्हणजे डायरेक्ट 40 टनाची वाढ तुम्हाला शक्य वाटते? म्हणजे जे ग्रोथ बघून तुम्हाला वाटते 100 टन ॲव्हरेज पडेल. ओके सर. आपला खोडवा पण गेला ना? 90-100 खोडव्याचं बोलायचं वैशिष्ट्य झालं तर सर, खोडवा आम्ही ज्यावेळेला शूटिंग घेतलेलं होतं त्यावेळेला आमचा 80 टनाचा अंदाज होता. ओके. पण खोडवा 96 टनापर्यंत पोहोचला. तो खोडवा 96 टना पडला. लागण 96 टनापर्यंत पोहोचली. 80 टनाचा अवरेज होता आमचं. आम्ही ज्यावेळेला भेट घेतलेली त्यावेळेला अंदाज होता की 80 टनाने पडेल, पण तो 96 टनानं पडला. तो पण ऊस साधारणतः 60 ते 70 पर्यंत जात होता. तर त्या ठिकाणी 26 टनापर्यंतची वाढ मिळाली त्यांना लागणीमध्ये. ओके ओके. तर त्याच्यासाठी आता चालू करणार आहेत सर ट्रीटमेंट यूज करायला. ठीक आहे. आपण दिलेला अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपल्या अलिव्हिरॉन ऑर्गॅनिक तर्फे धन्यवाद.